चला आमच्यासोबत. बघितलं त्यांनी कसा दगा दिलाय तुम्हा लोकांना. त्यावर ठेव. हा वैदिक मेहनत. थांब थांब येते क्रीम. नमस्कार मंडळी. जर तुम्ही काल परवाचा व्लॉग जर बघितला असेल तर तुम्हाला माहितीच आहे की आम्ही आलेलो पुण्याला. आणि तेव्हा आम्ही सांगितलेलं की आम्ही कुठेतरी पुढे अजून जातोय. तर ती जागा कुठे जातोय त्या तुम्हाला या ब्लॉग मध्ये कळेल. सो जर तुम्हाला एनी गेसेस असतील तर तुम्ही कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा. नक्की सांगा. आणि आमच्यासोबत सध्या तरी जर्नीला चला, कारण आम्हाला अजून घाट चढायचं. चला आमच्यासोबत. आताचे वाजले असणार बघा. माणसाने गाडी तरी कसं चालू. खूपच डिफिकल्ट. हे तर आता लाईट आली आहे स्ट्रीटला. पुढे बघा आता आडीची लाईट तेवढीच लाईट आहे. जर समोरून कुठली गाडी आली तर आपल्याला कळतही नाही. आणि इकडची लोक हॉर्न मारत नाही. आता हेडलाईट चालू नाही ठेवत. हेडलाईट्स पण बंद आहेत लोकांचे. 2 hours later. हाय. तर अथक प्रयत्नानंतर आणि चार तासाच्या प्रवासानंतर सध्या आम्ही पोहोचलोय मॅप्रोला. तर चला जाऊया आतमध्ये. मित्रांनो इथे खूप जास्त थंडी आहे. मला मॅप्रोच्या गाडीसोबत फोटो काढायचा. इथे सॅम्पल देतात. सॅम्पल घे. थँक्यू. मस्त आहे. लाल मसाला सोबत अजून छान लागतं. त्याच्यासोबत लाल मसाला सोबत मी पण घेतलं. तेच. इथे ते उचलायचं असतं. हा माहिती आहे. मी सांगतो तू आता जाशील ना? हा? तू जाशील ना? लहान पोरांना असतं रे वेड्या. नाही, मोठ्यांना पण असतं. नाही. हो. खूप मनवल्यानंतर मी डिसाईड केलंय की मी पल्लेलो लेन मध्ये जाणार आहे. आला नंबर आला. बघूया आता मजा. भरते पेशी जोरात भरते. थँक्यू. ओ भाई हिने मस्त काढले चॉकलेट. नाईस. सो आता आम्ही चाललो आहे मॅप्रो रेस्टॉरंट मध्ये. तुम्हाला दाखवतो ते कसं आहे आणि तिथे काय काय भेटतं. माहिती असेल अर्ध्यात जास्त लोकांना. Was it ice cream? Oh yes. सो इथे सँडविचेस आणि कॉफी वगैरे आय गेस भेटते. आणि इकडचे पिझ्झा खूप छान आहेत. खूप लोक इथे जेव्हा बघते लोकांचे रिव्ह्यू तेव्हा आम्ही व्हेरी अनयुजुअल टाइम आला. रात्रीचा टाइम मी नाही बघितला लोकांना येताना. तर इकडे गर्दी बघितली आहे. लिटरली टेबल शोधावी लागते. मी अनिला म्हणून पुढे पाठवलं की तू बाई टेबल पकड, मी येते मागून. भेटली वाटतं जागा. हा भेटली. इकडे पिझ्झा बनवतात ते लोक.
आणि आता खूप थिन क्रस्ट पिझ्झा आहे, खूप जास्त थिन क्रस्ट पिझ्झा. आणि इथे वॉटचे स्ट्रॉबेरी क्रीम मॅक्रोची जी खूप फेमस आहे ती आहे, ती आपण एक ऑर्डर केली आहे. येईल थोड्या वेळाने तेव्हा दाखवतो. हे बघा, हे बघा, अशी असते क्रीम. A few moments later. हे बघताय तुम्ही, हे बघा, ते एवढं डिलिशियस आहे की ह्यानी स्नॅप न काढता ना त्याचा व्हिडिओ काढता तुमच्या लोकांसाठी खायला चालू केलं आणि ऑलमोस्ट अर्धा संपेपर्यंत मला सांगतो, अरे आपण व्हिडिओच नाही काढला, असं कसं चालणार. हा खूप मस्त. लक्षात नाही राहत तर मी काय करू. खाऊन झालंय. बघितलं त्यांनी कसा दगा दिलाय तुम्हा लोकांना. आता आम्ही जातोय मॅप्रो मधली काहीतरी छोटी छोटी शॉपिंग विशिंग वेल. परत एवढं जायचं आता तुझ्यामुळे माझ्यामुळे. वा, तर मला माहिती होतं इकडून जायचं आणि तिकडून जायचं ते. तर इथे आय गेस ते काय लाऊंजचे मिक्सर्स मोइटोज वगैरे आहे. इंडिव्हिज्युअली पण तुम्ही बॉटल्स घेऊ शकता. आणि इथे ह्या लोकांनी असं मिक्सोलॉजीचा किट अख्खा ठेवला रेडी. त्याच्यामध्ये एक मॅप्रोचा प्रॉपर पर्सनलाइज्ड शेकर पण आहे. अरे हा कुठे गेला, गायब. बन तो बघा असंच मला सोडून गायब होतो आणि मग मला अरे तू कुठे जातेस. हा, अजून स्वतः हरवते आणि माझ्या नावाने बोंबा मारते रे, इकडे तिकडे जात असते. ते भाई सॉरी खाकराज. खाकराज चीज आहे. टोमॅटो नको मला. हे बघ मेथीवाला आहे काहीतरी. कुठे दिसलं मेथी. हे बघ मेथी. हा, मेथी इज गुड. मेथी इज गुड. व्हेरी गुड आईज मेथी इज गुड इन मेथी इज हेल्दी. वॉश तर तुम्ही बघितलं असाल. ट्रॉली काय भेटली, हा माणूस ट्रॉली सोबत खेळायला लागला इथे. जाऊ द्या. तिथे ना लोकांनी स्ट्रॉबेरी बटरस्कॉच आणि चॉकलेटचे सिरप्स पण घ्यायला लावलेत. काढली बाबा गाडी एकदाची. इथे फलेरोचे डिफरंट पॅकेटचे फ्लेवर्स झाले. आम्ही आता बाहेर खात होतो ना, ते हे होतं हे वाला फ्रुबा. त्याला असं लाल मसाल्यामध्ये लावून खाल्लं, एक नंबर लागत होतं. साथी हात बडाना, साथी हात बडा. ते घे, चांगलं आहे. त्यावर ठेव. हा वेदिक. उचल आता. 1 hour later. तर मंडळी आपण मॅप्रोमधनं बाहेर निघालोय आणि आपण खायला आलोय. भोजन खूप भूक लागली, खूप म्हणजे खूप भूक लागली. फ्रेश क्रीम ने फक्त पोट नाही भरत, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. पिझ्झा वगैरे ट्राय करू शकता, सँडविच पिझ्झा वगैरे, पण आम्हाला नव्हतं खायचं. आम्हाला फक्त तिकडे फ्रेश क्रीमच खायचं. ते स्पेशली त्याच्यासाठी गेलेलो आम्ही. सो त्यानंतर आपण आलोय. हे आमचं फर्स्ट डिश आहे आणि स्टार्टर आहे आमचं. सॉरी स्टार्टर आहे. सो आता हे झाल्यानंतर आपण जाऊ आणि झोपू. उद्या भेटू. बाय बाय. ओ हा, बाय द वे हेच नाहीये, नूडल्स पण आहे ते येत. याच्याने पोट भरेल असं कारण वाटतं आम्ही आमचं. खायला लागलो की आम्ही ब्लॉक करणं विसरणं हे डेफिनेट आहे, म्हणून आता सांग. आपण असं भरपूर वेळ झालं. सॉरी फॉर दॅट. The next day. गुड मॉर्निंग मंडळी. हाय. आमची सकाळ झाली आहे आणि आता आम्ही आलो आहे महाबळेश्वर साईडला फॉर. साईडला आम्ही महाबळेश्वर वेनालेकला आलो. हा, हे बघा समोर इकडे आहे, इथे स्टेबल आहे, म्हणजे जिथे घोडे फिरवतात वगैरे, तिकडे राईट साईडला, या साईडला इकडे. आणि इकडे खालती लेक आहे. ओके. सो या आपण साईडला. कुठे जातोय? तर आता आपण पहिला लेकला जाऊया आणि मग Boating तिकडे जाऊया. करायला. Yeah! चला सोबत जाऊया. बोटिंगसाठी हा रिझर्वेशन एरिया आहे. इथे तुम्ही तुमची बोट बुक करू शकता. पेडल बोट आहे 600 रुपीज पर आवर आणि रोईंग बोट आहे 500 रुपीज फॉर हाफ एन आवर. दोन्ही बोटसाठी आपल्याला 1000 रुपीज डिपॉझिट पे करावे लागतात. मग त्यातले उरलेले पैसे ते लोक परत देतात आपल्याला. आम्ही तर पेडल बोट घेऊन जातोय. कसं होतं ते बघूया आता.
फक्त तुम्ही इकडचा व्ह्यू बघा आता, काय सुंदर दिसतंय सगळं. बघा 2 क्यूटचे स्क्विरल्स. मिळाली. चला. फुल पॅक. आता तू घाबरली ना? हा खोटारडी. मला स्विमिंग येते. ओके, मी घाबरलो. हां तूच तो. हां, मीच तो बाबू कालिया. नीट चल. हो हो. आई ग. मेहनत. आता तुम्हाला आमचं तोंड दाखव, आमचं जॅकेट कुठपर्यंत पोचलंय. हे बघा. आय, खूप दमलोय. गाईज लेग्स वर्कआउट होऊन जातो इथे. कार्डिओ, लेग्स सगळं एकदम होतंय. हे किती पीसफुल आहे. ब्युटिफुल. पीसफुल नाही, माझ्या लाईफ मधलं पीस मेकर इकडे नाही, सॉरी नॉईस मेकर इकडे. क्या बोला तूने? पीस कुठून येणार माझ्या लाईफ मध्ये? झाला अर्धा नाही, किती पाऊण तास झाला. 40-45 मिनिट झाले चालवून. बस झाला. थकलो आम्ही. बस झालं आता जातोय आम्ही पोर्टवर बोट सोडायला. हे बघा आमची स्पीड बघा कशी होती स्टार्टला आणि आता कशी झाली आहे. फायनली आम्ही बाहेर आलोय पाण्याच्या. खूप डिफिकल्ट होतं. बोटमध्ये जाण्यापेक्षा बोटमधनं बाहेर येणं कठीण आहे. हे बघा मित्रांनो, इथे हॉर्स रायडिंग होते. जसं इथे हा वेनम आहे, सोल्जर आहे, पुढे ऑस्मन आहे, ब्लॅक किंग आहे. तिकडे तो इकडे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी, जिकडे तिकडे तो इकडे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी. सो गाईज वेना लेकची बोटिंग करून जाऊन पटापट पॅकिंग करून आता आम्ही निघालो आहे चबीगा बगीचा कॉर्नर. तिकडे आम्हाला एका फ्रेंडनी सजेस्ट केलं की तुम्ही तिकडे जाऊन स्ट्रॉबेरी क्रीम ट्राय करा, ती खूप छान आहे. सो आता आम्ही तिथे चाललो आहे आणि त्यानंतर त्याच रस्त्याने घरी जायला निघू. त्यानंतर कुठे जातो आहे काय 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 हे तुम्हाला कळवत राहू. जे काय होईल ते आम्हाला तुम्हाला कळवतच राहू. एंट्री कुठून आहे? चलो बस इथे. हे बघा आता आमची एक डिश आली आहे. झुणका भाकर आले. I'll try it. चटका लागेल. ऑनेस्टली खूप छान आहे. गरम असेल हा सावकाश. छान आहे, चांगलं आहे, मस्त. झुणका भाकर आणि हे या दोघांपैकी काय घ्यायचे? झुणका भाकर बेस्ट ऑलवेज. ऑलवेज. आमचं ना फास्टेस्ट लंच एवर झालं आहे आणि आम्हाला क्रीम खायची एवढी ती तलब लागली आहे. हिचं लक्ष इकडे हायत नाही. बाळा थांब येते क्रीम. किती ती घाई लागली आहे तुला. आज देणार आणून, डोंट वरी.
फक्त हे ह्याच्यातच आहे, हे आणि हे बघा. आय गेस आमची क्रीम आली आहे. थँक्यू. ओके. हॅपी. करून घे तू टेस्ट करून घे. बेट ही त्या क्रीमपेक्षा खूप जास्त चांगली आहे. अनडाउटेडली. तिथे आपण 360 रुपीज मध्ये क्रीम प्यावी. इथे ही आय गेस 200ची आहे, 200 किंवा 220 मॅक्स. 200ची आहे क्रीम आणि दिस इज वर्थ इट गाईज, वर्थ इट. डेफिनेटली कम युअर टू ट्राय. जागेचं नाव आहे बगीचा कॉर्नर, वेना लेकच्या जवळच आहे. खूप छान आहे, खूप छान आहे, एक नंबर आहे. बस झालं बोलून लगेच चलायला चालू. रिव्यू अगर फूडी दे रहा है तो समझ जाओ बहुत अच्छा है, खा लेना. कसले नालायक आहेत बघा. आमचं खाऊन टाकलं खाऊ. आमची पिशवी खेचून पाडली. आम्ही फोटो काढायला गेलो तिथे सगळे, पिशवी खेचून खालती पडली आणि खायला लागले. दुष्ट. हुर्र. 4 तासाच्या खूप अशा कठीण दिसत आहे तुम्हाला, खूप अशा कठीण आणि खूप दमवणाऱ्या प्रवासानंतर आम्ही आता घेतला आहे वडापाव ब्रेक. जोशी वडेवाले आय गेस आहे ते, राईट? जोशी वडेवाले. तर तिकडे आम्ही थांबलो आहे. घाटातनं खाली येताना जो जीव गेला लेजेंड. आम्ही किती 15 ते 25च्या दरम्यानच गाडी चालवतो, कारण स्पीड वाढवण्याचा अर्थच नव्हता. नुसते वाकडे तिकडे वळण आणि एवढे दमलेलो ना आम्ही. त्यात एका पॉईंटला मी गिवअप केला. मला नको होता तो प्रवास. घाटाचा खूप फालतू प्रवास होता तो. खूप कठीण होता प्रवास. असं वाटतं फिरून तिकडे येतो, फिरून तिकडे येतो, हेच वाटत होतं मला. आपण खूप मुश्किलने तेवढं कवर झालं. आणि आता आम्ही नॅशनल हायवेला पण आपल्याला 1.5 तास झाला आय गेस, राईट? 1.5-2 तास नॅशनल हायवेवर आहोत आम्ही. स्वतः ब्रेक घेतला आहे आणि ह्याच्यानंतर तर ब्रेक नसणार आहे. ह्याच्यानंतर डायरेक्ट आता इथे घरी, हॉटेलला घरी. ह्यानंतर डायरेक्ट घरी. तर मंडळी, फायनली आमची जर्नी एंड होत आली आहे. झाली नाही, अजून 1 तास बाकी आहे आम्हाला घरी पोहोचेपर्यंत. पण आमची स्वतःची बॅटरी पण एक्झॉस्ट झाली आणि फोनची पण बॅटरी एक्झॉस्ट झाली आहे. सो ती संपण्या अगोदर आम्ही विचार केला की आम्ही ब्लॉगचा एंड करून घेतो इथे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला डिक्की दाखवते. 1 मिनिट गाईज. तर हे बघा गाईज, ओ दिस इज नॉट द थिंग. हे बघा, दिसतंय हे फेलेरो 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 फेलेरो, हे सगळे फेलेरो फेलेरो. 3 डबे आहेत खालती. हे सगळे फेलेरो ह्याने जिंकलेत त्या गेम मध्ये आणि खाकर आम्ही परचेस केलेले. तर हे कुठे ठेवायचं, आमच्याकडे जागा नव्हती, तर आम्ही डिक्की भरली अशा प्रकारे. सो गाईज, जर आमचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. अँड ऑब्विसली आमच्या चॅनलला लाईक करा, आमच्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय. भूक लगे तो इतनी. अख्खी डिश आम्ही सर्विंग ट्रे मध्ये संपवली. आम्ही प्लेट्स पण नाही यूज केले.